होती तिला सांगायची? म्हणे फॉर्मल रिलेशन आहे आमचं. फॉर्मॅलिटी म्हणूनच सांगितलंय मी. काय दिसतंय ते सांग मला. कुठला आवाज येतोय? अमोक, मला इथे खूप भीती वाटते. अगं पण कशासाठी भीती वाटते ते मी म्हणते ना आपण तुझ्या रूम मध्ये थांबूया. चल. अगं पण इथे घाबरण्यासारखं काय आर्या? मला सांग, कुठून काय कळतंय का? आर्या, सॉरी, सवयीमुळे. 8 वर्षांची सवय तुझी अशी 2 महिन्यात मोडली? तू माझं ऐक. माझ्या शेजारी बसण्याची सवय पण मोडली का आता तुझी? इट्स ओके. अमू, हे बघ, प्लीज चिडू नकोस. मी आले ना आता इथे. मी तुझ्यावर इतकं प्रेम करीन की तू स्वतःचं नाव सुद्धा विसरशील. तुला आठवतं? तुला आठवतं तू मला गिफ्ट दिले होतेस? हे बघ, हे बघ, हे बघ. हे तू दिलेलं ब्रेसलेट आणि हा तू दिलेला परफ्यूम. आणि हे देताना काय बोलला होतास आठवतंय? वैसे तो तुम्हें इत्र की कोई जरूरत नहीं. तुम खुद इत्र की तरह महकती हो. आणि काय करू? झोपच येत नाहीये. का नको ते विचार येत आहेत मनात. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं. हे असं का दिसलं मला? खरंच या क्षणी असंच घडलंय का की भास होतोय मला? झोपली नाही सर. आय मीन तहान लाग.
थँक्स. तू सई समोरच मला डिरेक्टली फोन केलास की तिच्या सोबतीला चाललायस ते? हो, म्हणजे नाही म्हणजे तिला हर्ट झालं असेल. का केलास तू फोन? कारण तू माझी बायको आहेस म्हणून. आय मीन माझं कर्तव्य समजतो मी ते. तू नको बर्डन घेऊ त्या गोष्टीचं. आय मीन आपलं लग्न ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. तुझं मंगळसूत्र सैल झालंय. हो, मागच्या वेळेला अडकलेलं तेव्हापासून सैल झालीये त्याची बांधणी. अगं मग सांधून घे लवकरच. सांधण्याची इच्छा खूप आहे पण उशीर झाला. मी बघते. नाही ते इथे. सई ये ना ये. काय ग काय झालं? माझा प्लॅन तर चांगलाच वर्कआउट झाला होता, तरी ही तूण पाडून कशाला आलीये? अगं काही सांगशील की नाही? काय झालं? ती आर्या तुला काय बोलली? अगं सई बोल की काय झालं? ती आर्या काही बोलली नाही पण काय? ऍक्च्युली काल माझ्या रूममध्ये ना अशा विचित्र सावल्या दिसत होत्या आणि ना वियर्ड आवाजही येत होते. मला खूप भीती वाटली म्हणून मी अमोककडे गेले आणि त्याला म्हटलं की प्लीज आजचा दिवस माझ्या रूममध्ये थांबशील का? तर तो थांबला. हो ना, बघितलंस अमोक भाऊजींचं किती प्रेम आहे तुझ्यावर. नाही ऍक्च्युली मला जेव्हा रात्री जाग आली तेव्हा अमोक रूममध्ये नव्हता. मी किचनमध्ये गेले पाणी प्यायला तर तिथे आर्या आणि अमोक. गो बाई, बघितलंस ना सई, मी तुला हेच समजवते. ती आर्या बरोबर अमुक भाऊजींना जाळ्यात अडकवते बघ. बघ सई, म्हणून तर मला वाईट वाटते ना तुझ्याकडे बघून. तू प्रेम केलंस ग त्यांच्यावर आणि ती 8 वर्ष, आणि यांना बडपोळी पायी तू अमुक भाऊजींना हातातून गमावून बसशील बघ. ह्याचाच त्रास होतोय मला, बाकी काय नाही. बाकी मला काय फायदा याच्यात? सांग, काय फायदा आहे माझा? नाही यू आर राईट. मी आधी तुम्हाला सिरियसली नाही घेतलं, बट नाव आय फील की आय शुड डू समथिंग. तुम्ही सांगाल तर मी करेन. काय करू मी? हे बघ सई, तू घाबरू नकोस, मी हाय. आता कसं करायचं आणि काय करायचं ना ते मी सांगते तुला. हे आमच्या खोलीत नेऊन ठेवायचं. बर, आणि शीतलताई दिसल्या तर पाठवून द्या. ठीक आहे. आईसाहेब ये ग सई. काय झालं? काही हवंय का हिला? नाही तिला काही नकोय, पण अमोक भाऊजींना जे हवं असतं ना ते ती करायला आली आहे. म्हणजे त्यांच्या आवडीचा पदार्थ. स्वयंपाक येतो तुला? आज नाही, मी रेग्युलरली कुकिंग नाही करत, बट अमोगला ज्या ज्या डिशेस आवडतात त्या मी शिकून घेतलेत. बघा, असं वय. ठीक आहे, आमोगला जे जे आवडतं ते समद बनवतो.
मालती हा काय हवं नको ते बघायचं. होय काय मग आज अमोघराजे खुश होणार तर. ताई फ्रीजमध्ये चीज आहे ना? चीज ना हाय की. अगं आमच्या यांना लागतं ना म्हणून चीज असतंच घरात नेहमी. हा सापडलं. हे घे. थँक्यू. आणि तुला काय बी लागलं ना तर मला लगेच सांग. या घरात तू नवीन आहेस ना तर मग तुला काय माहित नाही काय कुठे ठेवलंय ते. तुला जे जे लागल ना ते समज मी तुला देईन. कोथिंबीर लागेल आणि मी अच्छा अच्छा फ्राईंग पॅन हवाय वय. आर्या सईला ना फ्राईंग पॅन पाहिजे. ते काय ना अमुक भाऊजींसाठी काहीतरी स्पेशल बनवते ती. काय ग नाव त्याचं सई? चीज पटॅटो. हा चीज पटॅटो. अगं बाई तेल घातलंयस वय तू. आर्या जरा बाजूला होशील. हा ये ग सई. ते कसं आहे ना अमुक भाऊजींचा नाश्ता त्यांचं जेवण त्यांना आवडणारा पदार्थ या समजांची जबाबदारी ना थोड्याच दिवसांपूर्वी अमुक भाऊजींनी आर्याला दिली होती. पण आता तू आलीस आणि तुला अमुक भाऊजींच्या आवडीनिवडीबद्दल समज माहितीये तेव्हा आता कदाचित समजे अधिकार ते तुलाच देतील. हो की नाही आर्या? मे बी. कसं आहे ना मालतीताई, आजपर्यंत मी कोणताही अधिकार मागून घेतलेला नाही. तो मला अमोघने स्वतःहून दिला. आणि जर का आता त्याने ठरवलं की तो अधिकार दुसऱ्या कोणाला द्यायचा आहे तर ही त्याची मर्जी आहे. मी कधीही जबरदस्तीने कोणताही अधिकार गाजवलेला नाही आणि यापुढेही गाजवणार. त्यामुळे कॅरी ऑन होतो. जाऊ दे तू लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. तिच्या हातून आता समजा निसटून चाललंय ना म्हणून नको ती भाषणं झाडते ती. बरं तू काय बनवतेस हे? चीज पटॅटो. हा हे बघ आई साहेब बी आता इम्प्रेस झाल्या तुझ्यावर. तेव्हा हे तयार झालं ना की त्यांना पण नेऊन दे थोडस चवीला. थोडे दिवसांनी तुझ्या आणि अमुक भाऊजींचं लग्नाचं बी बोलू आपण त्यांच्याशी. बरं तुला चीज किसून देऊ का मी? नाही मी करते. बरं कर. आतमध्ये ठेवून द्या. बाजार समिती आणि सोसायटी यामुळे शेतकऱ्यांचं भलंच होणार आहे. पण तुमच्या मीटिंगमुळे काही आपल्या एक्सपोर्टवर परिणाम तर होणार नाही ना? तुमच्या दोघांचे चेहरे बरंच काय सांगताय. आत्ताच आलाय तुम्ही, बोलू आपण नंतर. काय काय गोष्टींचा निकाल जागेवरच लागलेला बरा असतो. म्हणजे अमुकची मैत्रीण आली आहे सई म्हणून. आता तिच्या मनात काय चाललंय हे कळायला काही जास्ती हुशारीची गरज नाही. पण आता अमोघराजांचं लगीन झालंय तेव्हा त्या पोरीची समजूत काढून तिला सन्मानानं परत पाठवा. नाही यायचं. हे प्रकरण अमोघराजेने स्वतः हँडल करायला हवंय. हा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्ही दखल देणार नाही. आम्हीच निर्णय घेतला असता पण तुम्ही करते म्हणून आम्ही. सासूबाई, अमोघराजेंचं आर्याशी लगीन लावून आम्ही एक डाव त्यांच्या मनाविरुद्ध वागलो. पण या वेळेला नाही. सईचा निर्णय हा अमोघराजेंनी घ्यायचा आहे त्यांच्या मनाप्रमाणे. आम्ही सईला हितर हा असं बी म्हणणार नाही आणि जा असं बी म्हणणार नाही. आजी
तुम्ही उगीच माझ्यासाठी अमोघान सईला घेऊन समद्यांच्या मनात काय चाललंय ना काय कळतच नाहीये बघ. पण तू नका काळजी करू, काळूमाई आहे ना आपली. पण तू बाहेर का आलीस? ॲक्च्युली सई अमोघसाठी काहीतरी स्पेशल बनवायला आली किचनमध्ये. उगीच वादाला निमित्त नको म्हणून मीच बाहेर पडले. चला. आर्या, माधवाला येताना कुणीतरी शेतकऱ्यांनी कृष्णाकाची वांगी दिली आहेत. तू काय कर, वांग्याचं भरीत आणि भरली वांगी दोन्ही बी कर. जमल ना? हो. सई जरा अमुकसाठी स्पेशल काहीतरी बनवते. तिने वाढलं की बाकीचं वाढायला घेते. सई, आज अमोकच्या आवडीचे चीज पटॅटो केले. अहो पोळीचा मान ठेवा. सई इकडे, आजी ना वाट. आजी घ्या. नाही, आम्हाला नाही चालत. अहो आजी चाकून तर बघा की. सई सासूबाई ना वाट, मामांजी वाट. अहो भाऊजी सांगा की तिला कसं झालंय ते. डिलिशियस. खूप दिवसांनी खाल्लेत साई. थँक्यू. आज काय बटाट्यावरच का? नाही, बाकीचं आहे ना. मालती, जरा झालंय का बघ. आणि ती घेवड्याची भाजी झाली का बघ पटकन. होय बघते.